पोलादपूर पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला। सभापतीपदी अविनाश शिंदे तर उपसभापतीपदी अनिता भिलारे यांची बिनविरोध निवड। पोलादपूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीमध्ये शिवसेना शकाभीतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। सभापतीपदी शिवसेनेचे अविनाश शिंदे यांची तर उपसभापतीपदी अनिता अनिल भिलारे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। पोलादपूर पंचायत समिती येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार कपिल घोरपडे व गटविकास अधिकारी दीप्ती गाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली। सभापती पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने या पदासाठी कोतवाल बुद्रुक गणाचे नवनिर्वाचित सदस्य अविनाश शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली। उपसभापती पद लोहारी गणाच्या नवनिर्वाचित सदस्या अनिता अनिल भिलारे यांचाही एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पोलादपूर तालुक्यात शिवसेनेचे 3 व शेतकरी कामगार पक्षाचा 1 असे एकूण 4 सदस्य निवडून आले होते। या युतीमुळे पंचायत समितीवर सत्ता स्थापन करणे सोपे झाले होते। सभापती व उपसभापतीपदी निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी मंत्री भरशेट गोगावले यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई गोगावले यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। यावेळी चंद्रकांत कळंबे माजी उपाध्यक्ष विद्यमान सदस्य रायगड जिल्हा परिषद निलेश आहेरे तालुका प्रमुख, किशोर जाधव तालुका संपर्क प्रमुख, भाई एकनाथ गायकवाड चिटणीस शेतकरी कामगार पक्ष महाड विधानसभा, दशरथ उतेकर, शौकत तारलेकर, नवनिर्वाचित सदस्य अनिल दलवी व साक्षी कांबळेकर यांच्यासह शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोकण तक न्यूज, पोलादपूर, रायगड।